नमस्कार. आज मनमोकळ्या गप्पा करण्यासाठी पॉडकास्टचे यजमान आहेत आपल्या इब्लिसमध्ये इब्लिसच्या स्टेजवरती येणारे आदरणीय अजय भगवानराव सावंत अर्थात गोपू पाटील. उबाटा गटाचे ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या नात्यानं गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून स्वतःची धुरा अत्यंत जबरदस्त पद्धतीनं पातळीनं सांभाळत आहेत. त्यांचं मनपूर्वक इब्लिसच्या या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. आपल्या ज्या राजकारणाची सुरुवात आहे, मुळात पहिला प्रश्न म्हणण्यापेक्षा हा संवादात्मक पद्धतीने मी तुमच्याशी विचारतो आहे की सामान्य नागरिक ते जिल्हा प्रमुख हा जो तुमचा कालखंड आहे तो कशा पद्धतीनं प्रवास आपण आपल्या शब्दामध्ये वर्णन कराल? मी 10वीला असताना माझे वडील वारले. पहिलेच आमच्या इथं माझे आजोबा त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये सरपंच होते. त्यानंतर आमचे काका गावचे सरपंच होते. पहिल्यापासूनच एक राजकीय वारसा आमच्या घराला आहे. बाबाकडे आमच्या आजोबांनी याच्यामध्ये असताना एक माणुसकीने सामाजिक कार्य म्हणून शाळेसाठी 7 एकर जागा दान दिली. बरोबर. दवाखान्यासाठी पण जागा दान दिली. माझ्या काकांनी सरपंच जेव्हा ते रावसाहेब पाटील सावंत यांनी पण ग्रामपंचायतला जागा दान दिली. पहिल्यापासूनच एक राजकीय वसा आणि त्यांच्याकडे माझ्या आजोबाकडे आमच्या काकाकडे बघून मी काहीतरी राजकारण करण्यापेक्षा 80% समाजकारण करून लोकांना कसं आपल्याला मदत करता येईल यासाठी मी नेहमी या राजकारणामध्ये राहतो. मी त्यावेळेस आम्ही राजकारणामध्ये यायचा एक विषय म्हणजे आमचं काय तेवढं राजकारणाचं माझं हे मला राजकारण मला वाटलं नाही कधी की मी राजकारणामध्ये येईल. बरोबर. किंवा राजकारणामध्ये मला राजकारण आवडते असं पण काही भाग नव्हता. पण बाळासाहेबांची भाषणं मला नेहमी आवडायची. त्यांचं जे भाषण कुठं पण असलं, अमरावतीला असो परभणीला असो, मी तिथे त्या ठिकाणी आवर्जून ऐकण्यासाठी जात होतो. भाषणाची आवड होती. भाषणाची आवड पहिल्यापासून आहे. आणि नेहमी वाटायचं की बा आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण काहीतरी करायला पाहिजे. मी खूप काही वाईट दिवस पाहिले. मी सगळ्या गोष्टी बघितल्या जवळून दुरून. काका राजकारणामध्ये असल्यामुळं की माणसं कशी बदलतात किंवा माणसामध्ये आपण चुकीचं आणि त्याच्यामध्ये काय शोधतो आपण, की आपण किती चांगलं केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय समजण्यासारखं आहे, हे पण गोष्टी आम्ही बघितल्या. पण नेहमी आमच्या घरी आम्हाला सांगण्यात यायचं की आपण कामं लोकांचे करायचे, प्रामाणिकपणानं लोकांसोबत राहायचं. हे करत असताना मी समोर आलो आणि कामं लोकांची जनतेचे करत असताना लोकांनी राजकारणामध्ये मी कधी आलो हे मला कळालं नाही. त्यानंतर मी राजकारणामध्ये असताना मी पहिली निवडणूक या ठिकाणी पंचायत समितीची लढवली. 2002ला काका त्या ठिकाणी पंचायत समिती कळमूरचे सभापती होते. तेव्हापासून मला आज 20-25 वर्ष होतात मी राजकारणामध्ये त्या ठिकाणी सक्रिय झालो. एक तरुण पिढी बाकीचे आमचे सामाजिक मित्र त्या ठिकाणी मी राजकारणात मग आम्ही काम करायला लागलो. ते करत असताना मग मी याला पंचायत समितीला उभं राहिलो. पंचायत समितीला त्या ठिकाणी जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि जिल्हा परिषदला 2017ला शिवरायांताई नरवाडे एक आशा वर्कर म्हणून काम करत होत्या. ते त्या ठिकाणी जिल्हा परिषदला माझ्यासोबत होत्या. त्या ठिकाणी ते पण आमच्यासोबत निवडून आल्या. योगायोग असं झालं की आम्हाला कधी वाटलं नव्हतं. पण शिवसेनेनं उद्धव साहेबांनी जिल्हा परिषदचं अध्यक्ष शिवरायांताई नरवाड्याला आमच्या गणातून शेवाळ्यामधून केलं. त्या ठिकाणी मला पण असं वाटलं नव्हतं की असं होईल. पण त्या ठिकाणी विश्वास दाखवून केल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी पूर्ण आम्ही जबाबदारीनं काम केलं. काम करत असताना काही गोष्टी चढ उतार येतात. काही जणांनी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण मी कधी राजकारणामध्ये जास्त बोलत नाही आणि माझा स्वभाव नाही की मी मोठेपणा करण्याची पण मला आदत नाही. आपण काम करायचं आपल्याला माहित, जनतेला माहीत असणं, ज्याचं आपण करतो त्याला माहीत असते, महत्वाचं असते. त्यानंतर मी पंचायत समितीला होतो. पंचायत समितीला निवडून आल्याच्या नंतर अचानक 6 वर्षाचा कार्यकाळ त्या ठिकाणी 12 सदस्य काँग्रेसचे होते. आमचे शिवसेनेचे 6 सदस्य होते. एकूण 22 त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य कळमनुरी पंचायत समितीला आहेत. 3 अपक्ष होते. त्या ठिकाणी 6 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ होता. त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी राजीनामा तिथे काँग्रेसच्यांनी दिला होता. पण ते सदस्य माझ्याकडे आले. ते म्हणले नाही तुम्ही हे म्हणलं कसं शक्य आहे, 6 सदस्य आपले आणि त्या ठिकाणी होणं शक्य नाही आणि त्यांचे 12. हे गणित 1-2चं आपण समजू शकतो, एवढं जुळणारं नाही.
पण मी काम करत असताना आम्ही एका मीटिंग मध्ये ते राहायचो, 6 वर्षाचा कार्यकाळ आम्ही एकामध्ये काँग्रेस असो राष्ट्रवादी असो आम्ही सोबत एका एवढे राहिलो की त्यांना पण माझा स्वभाव आवडला आणि काही कामं त्यांनी मला सांगितले मी ते केले. पण त्यांच्यामुळे ते म्हणले नाही नाही तुम्हालाच करावं लागेल, कारण की प्रत्येक गोष्ट तुम्ही अधिकाऱ्यांना बोलता हे करता. म्हटलं ते आपलं काम आहे, आपण एक सामाजिक काम करण्यासाठी तुम्ही आम्ही इथं आलेलो आहोत. राजकारण इलेक्शन संपलं, राजकारण संपलं. बरोबर. पण त्यांनी मला आग्रह केला की नाही तुम्हाला या ठिकाणी उपसभापती व्हावं लागेल. पण मी नाही नकार दिलेला असताना ते सर्व सदस्य 6 सदस्य त्यावेळेस राजूभाऊ त्या ठिकाणी खासदार होते हिंगोलीचे, मान्य टारफे साहेब जे आज आमच्या सोबत आहे त्या ठिकाणी आमदार होते. पण त्या 6 सदस्यांनी मला सहकार्य केलं. मला वाटलं पण नाही मी त्या ठिकाणी उपसभापती झालो. 6 सदस्य त्या ठिकाणी गैरहजर राहिले, 6 आमचे 3 अपक्ष अशी 9 संख्या झाली. 6 गैरहजर त्यांची संख्या कमी झाली आणि त्या ठिकाणी मला उपसभापती म्हणून त्या ठिकाणी आलो. पक्षाच्या पुढे जाऊन तुम्ही कामकाज केले त्याच्यामुळे ते कदाचित भेटलेलं असावं असं मला वाटतं. नक्कीच त्यांना वाटलं मी प्रत्येक, कारण की राजकारण म्हणून मी कधीच पाहिलं नाही. माझ्याकडे विरोधक जर ज्यानं माझ्या विरोधात मध्ये काम केलं मी त्याचं पण काम केलं. माझे आपले कार्यकर्ते म्हणतात की नाही तुम्ही उगत आपल्या विरोधात राहतात हे राहतात. म्हणलं ठीक आहे, राजकारण संपलं. त्यानं जर चुकीचं वागलं तर आपण जर वागलो त्या तसं तर त्याच्यातून आपल्यात फरक काही राहणार नाही. आपण एक सामाजिक कार्य म्हणून या ठिकाणी हे करतो. बाळासाहेबांचा वसा 80% समाजकारण 20% राजकारण हे डोक्यामध्ये पहिल्यापासून माझ्या बिंबवलेलं आहे. त्यामुळे मी त्या पद्धतीनेच काम करत. अच्छा. त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख पदापर्यंतचा प्रवास जो आहे तो त्यानंतर एक तुम्ही बघितलं असेल, आम्हाला वाटलं पण नाही या ठिकाणी दुर्दैवाने या ठिकाणी उद्धव साहेबांचं चांगलं काम चालू असताना या ठिकाणी तेवढ्या देव माणसाला या ठिकाणी काही आपल्या पक्षातल्या यांनी आमदारांनी 40 लोकांनी गद्दारी करून त्या ठिकाणी पक्ष फोडण्याचं काम केलं आणि तिथं त्या ठिकाणी उद्धव साहेबाला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. खूप वाईट वाटलं त्या ठिकाणी. अच्छा. त्या ठिकाणी आम्हाला पण सांगितलं की तुम्ही या, आम्ही तुम्हाला काहीतरी हे करू, तुम्हाला पद देऊ हे देऊ, आम्ही दाखवण्याचा आम्हाला प्रयत्न केला. पण एक मनामध्ये एक विचार आला की ज्या पक्षानं माझ्या काकाला सभापती केलं, ज्या पक्षामुळे त्या शिवसेनेत 4 अक्षरामुळे मी सभापती झालो, त्या शिवसेनेत 4 अक्षरामुळे शिवराणताई नरवडे अशा वर्कर होत्या एसी समाजाच्या, ती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. असं एवढं दिलेलं असताना जर सुखामध्ये एखाद्याला आपण साथ सोडली ते आपण समजू शकतो, पण या वाईट परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांची साथ सोडायची नाही काही झालं तरी, हे ठाम निर्णय घेऊन मी या ठिकाणी पक्षामध्ये राहिलो. मी विचार पण केला नाही, आम्ही काम करत राहिलो, माणसं जोडत राहिलो. बरेच जण पक्ष सोडून गेले, बिकट अशी परिस्थिती आली. आमचं पण त्या ठिकाणी मन हे झालं की आपण करायचं काय. एवढ्या परिस्थितीमध्ये आपण बघत होतो रोजच्या रोज बातम्या, हे आज गेला उद्या ते गेला हे गेला. या ठिकाणी आमचे त्या जे आमदार होते संतोष बांगर हे पण त्या ठिकाणी पक्ष परिष करून त्या ठिकाणी गेले होते. बरोबर. त्यांचा मला त्या ठिकाणी फोन आला होता मोबाईल की असा असा विषय आहे आपल्याला यायचं. मी एका भाषेत सांगितलं की मी पक्ष सोडणार नाही, मी उद्धव साहेबाला सोडणार नाही. तुम्ही त्यांच्यामुळे निवडून आले, पुढे पण तुम्ही आमदार राहसाल, पण त्या ठिकाणी तुम्ही पक्ष बदलू नका. पण ज्याचे त्यांचे विचार असतात, ज्याचे त्यांचे विषय असतात, त्यांचे जे वैचारिक मत असतात, त्यांनी तो पक्ष सोडला, पण मी पक्ष सोडला नाही. मी उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलो. मी या ठिकाणी मी पदाचा पण कोणता विचार केला नव्हता. मी एक शिवसैनिक म्हणून, कार्यकर्ता म्हणून मी प्रत्येक ठिकाणी फिरलो. औंढ्याला असतील आपले जीडी काका त्या ठिकाणी होते, जीडी काका मी त्या ठिकाणी 2 जण होतो. जीडी काकाला म्हणलं कसं करायचं, जीडी काका म्हणजे औंढा नगर परिषदेचे जे आमचे नगराध्यक्ष होते, सदस्य होते, त्या ठिकाणी पूर्णला पूर्ण त्यावेळेस शिंदे गटामध्ये गेले होते. पण आम्ही हे केलं की इथून आपल्याला शिवसेना उभी करायची. पण जेडी काका मुळे असेल, आम्ही 2-4 जण त्या ठिकाणी उभे राहिलो आणि एक एक कार्यकर्ते आम्ही जमा करण्याचं त्या ठिकाणी काम केलं. माझं काम चालूच होतं. मग सर्कल प्रमुखाच्या मनामध्ये पण त्यांना वरच्यावर सगळ्या सर्कल प्रमुख असतील, आमचे तालुका प्रमुख असतील, आजी माझी जिल्हा सदस्य असतील, काही पंचायत समिती सदस्य असतील, त्यांना पण येण्यासाठी आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही सगळ्याला सांगितलं की आपण उद्धव साहेबांना आपल्याला पद दिलं, आपण त्यांच्यामुळं आहोत, आज आपण त्यांच्यासोबत या संकट काही राहायला पाहिजे, आपण निश्चित उद्धव साहेबाला भेटू. आणि त्याच्यामुळे ते सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी थांबले. बरोबर. आणि मी काम करत गेलो. मग पक्षात काम करत असताना पक्षांतर्गत मला सहसंपर्क प्रमुख त्या ठिकाणी केलं. मी तर त्या ठिकाणी पद पण मला कोणतं घ्यायचं पण नव्हतं. पण या ठिकाणी जे बिकट परिस्थिती होती, एक पक्ष सोडून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे मी सहसंपर्क प्रमुख पद घेतलं. मी प्रामाणिकपणाने प्रत्येक गावी फिरलो, काम केलं. त्या ठिकाणी पुन्हा नंतर मला सांगितलं की तुम्हाला आम्ही जिल्हा प्रमुख या ठिकाणी केलं तर काय अडचण आहे.
हा, मी हा. म्हणलो माझी काय अडचण नाही, मी शिवसैनिक म्हणून काम करायला तयार आहे. अच्छा. मला केलं काय नाही केलं काय माझी काही अडचण नाही. मी उद्धव साहेबाचा शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे. मी त्या तालमीत पहिल्यापासून वाढलेला आहे. मी पक्षासोबत गद्दारी अजिबात करणार नाही. वा, अच्छा. तिथपासून जिल्हा प्रमुख पदापर्यंतचा हा तुमचा प्रवास आहे खरं तर. निश्चित. खूप अत्यंत अवर्णनीय असा आहे. त्याच्यामध्ये बोलता आपण असं बोललो की उद्धव साहेबांसोबत राहण्याचा जो निर्णय घेतलाय तो आपण योग्य घेतलाय, अयोग्य घेतलाय असं तुम्हाला कधी वाटलं? कधी वाटलं का की अयोग्य हा निर्णय आहे किंवा योग्यच निर्णय आहे? याच्यामध्ये काही फेरबदल किंवा मनाशी काही द्वंद्व झालं का कधी? नाही, कधीच मला असं वाटलं नाही. की ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस मी मी समजू शकतो की त्यावेळेस सत्तेमध्ये असताना इथला प्रॉपरचा आमदार पण त्या ठिकाणी हा, हा, हा. पक्ष सोडून गेला. बरोबर. याच्यापेक्षा काय असते, ज्या माणसाला आम्ही तेच. फिरवलं, आम्ही हो. शून्यातून ते गाव पाड्यामध्ये नेलं, त्यांना कळमरी विधानसभेमध्ये ओळख पण नव्हती. हा, प्रत्येक हा. कार्यकर्त्यांची प्रत्येक गावामध्ये आम्ही भेटीगाठी घालून त्याचा ओळख केला, त्यांचा प्रचार केला, त्यांना निवडून आणलं. स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन आम्ही निवडून आणलं. कोणती हा. अपेक्षा न ठेवता, मीच नाही असे बरेच निष्ठावंत शिवसैनिक आहेत बरोबर. की फक्त आम्ही जे आहोत ते फक्त आम्हाला पक्षानं दिलं म्हणून आहोत. हा. पण उद्धव साहेबांना आमच्यासाठी एवढं केलं, बरोबर. मग आम्ही या संकटकाळी उद्धव साहेबांना कसं सोडणार? हम्म. त्याच्यामुळे मला मनामध्ये एकही टक्का असं वाटलं नाही की पुढे काय होईल. कारण अच्छा. की मला जर लालूच असती किंवा माझ्या मनामध्ये काही असतं तर मला निश्चित मी पक्ष सोडला असता. पण मनाला काहीतरी वाटलं पाहिजे, आपण स्वाभिमानी माणसं आहेत. अच्छा. आपल्याला गद्दारी हा शिक्का मला हा. माझ्या कपाळावर उमटून घ्यायचा नव्हता. बरोबर. येणाऱ्या पिढीमध्ये मला कोणी गद्दार म्हणावं की आपण ज्या पक्षानं तुम्हाला सभापती केलं, ज्या पक्षासोबत अगदी. तुम्ही शिवसैनिक होऊन राहिले, हम्म. म्हणून मी पक्ष सोडण्याचा विचार कधी माझ्या मनामध्ये आला नाही. नाही, माझ्या घरच्यांनी पण सगळ्यांनी या ठिकाणी मला आवर्जून सांगितलं की आपल्याला पक्ष बदलायचा नाही. बरोबर. म्हणजे सगळ्याचे एकच विचार होते आणि त्या विचारावर आम्ही ठाम होतो. बरं, सत्तेशिवाय शहाणपण नाही असं म्हटलं जातं. आता सत्ता एका बाजूला होती, एका बाजूला निष्ठा होती. खरं तर निष्ठा आणि सत्ता याच्यामध्ये आपण कोण्या प्रकारे पाहतात? तुम्ही बघितलं असेल, सत्ता आज आहे उद्या नाही, हम्म. पण निष्ठा ही कायमस्वरूपी माणसाच्या, आपण जोपर्यंत जिवंत आहे बरोबर. तोपर्यंत कायमस्वरूपी आपल्या नावाला ती लागणारी असते. हम्म. आपण कशासाठी करायलो, काय घेऊन जायचं आपल्याला? बरोबर. जर आपण लोकांना जर सांगत असेल हा. की नाही तुम्ही असं वागायला पाहिजे, की तुम्ही चांगलं वागा, कोणासंग भांडणं करू नका, व्यसन लावू हो. नका, कोणासोबत गदारी करू नका, खोटं बोलू नका, हम्म. आपण लोकांना सांगायचं आणि जर आपण चुकीचं वागायचं तर मग आपल्याला राजकारणामध्ये राहण्याचा अधिकार नाही, असं मला या ठिकाणी वाटते. अच्छा, अच्छा. निष्ठेला फार व्हॅल्यू देणारे माणसं आहात आपण. त्यानंतर तुम्हाला आता पुढचा प्रश्न हा मी विचारतोय सर, की शिवसेनेमध्ये काम करत असताना जिल्हा प्रमुखपदी संतोषराव बांगर आणि तदनंतर विभागणी झाल्याच्या नंतर विनायकराव भिसे पाटील आली, तर या दोघांमध्ये रॉयल आणि रिअल तुम्ही कोणाला पाहता? तुमच्या समोर कोणती नजरेसमोर होतं, कोण चेहरा? त्या निश्चितच विनायकराव अण्णा भिसे यांचं काम चांगलं आहे. अच्छा. मी त्यांना रॉयल याच्यासाठी बघतो हा. की ते पक्षासोबत एकनिष्ठ आहेत, आज पण पक्षासोबत आहेत. ज्या पक्षानं संतोष बांगरांना जिल्हा प्रमुख केलं, नगरसेवक केलं, जिल्हा प्रमुख केलं, त्या ठिकाणी विधानसभेचं तिकीट दिलं, हा. या अशा माणसाला एवढं देऊन पण, हा, हा. उद्धव साहेबांनी एवढं देऊन पण हम्म. ते जर त्या माणसानं गद्दारी केली, हा. त्या ठिकाणी मी त्यांना 0 मार्क देतो. की अच्छा. त्यांच्यात म्हणजे या राजकारणामध्ये आपल्याला शब्द पण नाहीत की हम्म. ज्या माणसानं आपल्याला एवढं मोठं केलं त्या माणसासोबत गद्दारी करणं चुकीचं आहे. हम्म. त्यामुळे त्या माणसाला मी गद्दारच म्हणणार. अच्छा. निष्ठावंत म्हणून विनायकांना भिसे राहिले, चांगलं काम त्या ठिकाणी या हिंगोली जिल्ह्यामध्ये केलं, बरोबर. त्यामुळे माझ्यासाठी ते रॉयल आहेत, यात काही शंका नाही. अच्छा, अच्छा. थँक्यू. त्यानंतर हा थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक आणि राजकीय सुद्धा म्हणावं लागेल. आता वैयक्तिक आहे की राजकीय आपण सांगावं असं माझी विनंती आहे आपल्याला, की अभय पाटील सावंत आणि गोपू पाटील सावंत अर्थात आपण हे नेहमीच सामना रंगत असतो, आम्ही पाहत असतो. तर याच्याकडे तुम्ही कोण्या नजरेनं पाहताय? अर्थात ते वैयक्तिक आहे का मग राजकीय आहे, यावर काय भाष्य करणार? नाही, पहिल्यापासूनच ही वैचारिक लढाई आहे, हम्म. ही तत्वाची लढाई आहे. हम्म. आमचे काका असतील, आमचे आजोबा असतील, पहिल्यापासून आम्ही एका बाजूनं जो गावाच्या हिताचे निर्णय असतील हम्म. त्या ठिकाणी आम्ही ठाम राहिलेलो आहोत. त्यामध्ये वैचारिक मतभेद आमचे झालेले आहेत. त्यांना ते वैचारिक त्यांचे मतभेद आमचे त्याचे होते. त्या ठिकाणी मी फक्त त्यांना मी राजकीय कधी माझा प्रतिस्पर्धी मानतच नाही. कारण की त्या विषयाचे ते व्यक्तिमत्व काय आहे काय नाही हे मला बोलायचं पण नाही. अच्छा. पण आपण आपलं सामाजिक काम करत आलो. मी हा, कधी त्या दृष्टीने पाहिलं नाही. मी फक्त एकच उद्देश केला की माझा विरोधक काय करते मी कधी बघितलं नाही. हा, हा, हा. मला चांगलं काय करता येते माझ्या गावासाठी, माझ्या माणसासाठी, मी हे नेहमी बघत आलो आणि लोकांनी मला तसा प्रतिसाद देऊन मला या ठिकाणी बसवलं, यात काही शंका नाही. ते असं म्हटलं जातं की एखाद्याच्या प्रगतीची रेषा कमी करण्यापेक्षा आपल्या प्रगतीची रेषा जास्त केली की ऑटोमॅटिकच वरची प्रगती कमी होते, अशातला भाव तुमचा दिसतो आहे. तदनंतर आता पुढचा प्रश्न हा आहे माझा,
की नगर परिषद निवडणुकीची सद्यस्थितीची रणनीती आपली काय आहे? थोडंसं तुम्ही सांगा. बघितलं असेल हा. की लोकसभेला या ठिकाणी मान्य खासदार नागेश पाटील आष्टीकर प्रचंड मतांनी या ठिकाणी इथल्या जनतेने आपल्याला निवडून दिले. हा. विधानसभेला बघितलं असेल आम्हाला लोकसभेपेक्षा मतदान जास्त आहे. हम्म. जास्त असून आम्ही कमी पडलो. त्या ठिकाणी आम्ही पण अभ्यास केला. पण आज तुम्ही बघितलं असेल पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो की नगरपालिका असो, या 4-5 वर्ष झाले. 2017ला 22ला कार्यकाळ संपला, तेव्हापासून निवडणुकाने 2026 लागायला. पण या ठिकाणी जनतेला एवढा नाहक त्रास या ठिकाणी होतो की आपण जर पंचायत समिती उदाहरणार्थ आपण गेलो तर पंचायत समितीमध्ये घरकुलाचे पैसे मागले जातात, शेतकऱ्याकडून पोठ्याचे पैसे घेतले जातात. एखादं कोणचं त्यांचं काम असेल कोणतं घरकुलाचं असो की याचे विषय सांगितलेच. सामान्याचे काम जास्त या ठिकाणी तहसीलमध्ये जर आपण गेलो राशनचा विषय असेल या ठिकाणी लोकांची पिळवणूक या ठिकाणी होते. आपण नगरपालिकेला बघितलं असेल एवढं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी. कळमनुरी बघा, तुम्ही हिंगोली बघा, झालेलं आहे. लाईट नाहीत, नाल्या नाही, पाणी नाही. अक्षरशः या ठिकाणी लोकांचं म्हणजे जे लोकांचे कामं व्हायला पाहिजे जर तिथं निवडणूक झाली असती आणि त्या ठिकाणी तिथला नगरसेवक असतात, कोणी जिल्हा सदस्य असतात, कोणी पंचायत समिती सदस्य असतात, त्यांच्या जो मांडून त्यांना प्रभागातले कामं ओढून आणले असते. पण या ठिकाणी तसं झालं नाही. लोकांना उलट लोकांची बुडवणूक जास्त झाली आणि यांनी अधिकाऱ्याशी संगनमत करून या सत्तेमधल्या आमदारांनी लोकांना फसवण्याचं काम केलं, स्वतःचे घर खिशे भरवण्याचं काम केलं. भ्रष्टाचार या ठिकाणी कामामध्ये जिल्हा परिषदेचं काम असो, पंचायत समितीचं असो की नगरपालिकेचं असो, खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. कामाचा दर्जा या ठिकाणी ढसळला. जे नवीन गुत्तेदार या ठिकाणी आणून बसवण्यात आले. त्यामुळे लोकांचा प्रचंड असा रोष आहे. लोकांच्या मनामध्ये उद्धव साहेबाबद्दल एक चांगली प्रतिमा आहे की वारंवार शेतकऱ्यासाठी असो की इतर कोणत्या पण विषयासाठी उद्धव साहेब या ठिकाणी मैदानात उतरले. एक विरोधकांची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली. आम्ही वेगवेगळे या ठिकाणी आंदोलन केले. त्यामुळे लोकांना एक विश्वास आहे या ठिकाणी उद्धव साहेबांचे हात आपल्याला बळकट करण्यासाठी इथले महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना प्रचंड मताने निवडून देणार यात काही शंका नाही. लोकांच्या मनातील रोष मतदानामध्ये प्रकट होईल असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच. कारण तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या काही वर्षामध्ये कोणता धाक राहिला नाही, कायदा नाही, कानून राहिला नाही. आपण अवैध धंदे बघितले असेल, मटका बघितला असेल, दारू बघितला असेल, वाळू बघितला असेल, हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं. तरुण पिढी या ठिकाणी वाया चालली. पण या ठिकाणी दोषी कोण आहेत? मी तर म्हणतो दोषी सत्तेमधले आमदार हे प्रतिनिधी आहेत. तुम्ही स्वतः जर असे धंदे चालवत असाल तुम्ही लोकांना काय सांगणार? निश्चितच हे लोकांना माहित आहे आणि इथल्या लोकांना जे जनतेला माहित आहे की आपला परिवार सुखी, आपलं कुटुंब सुखी तर आपण सुखी. यासाठी लोकांनी या गुंडगिरीला बळी न पडता या बाकीच्या कोणत्या यांच्या दबावाला न पडता या ठिकाणी उद्धव साहेबांच्या पाठीमागं खंबीर राहण्याचं लोकांना ठरवलेलं आहे. त्यामुळे मशाल या ठिकाणी सर्व आमचे उमेदवार निवडून देते यात काही शंका नाही. कळमूरचे आमचे नगराध्यक्ष उभं राहिलेले चंद्रकांत भाऊ देशमुख असतील, या ठिकाणी आमचे विनायकांना भिसे यांच्या ताई अर्चना ताई असतील, हे प्रचंड मताने निवडून येतील हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. कितव्या क्रमांकाला राहाल तुम्ही? पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाला? नंबर 1च क्रमांकाला राहिला. अच्छा. कारण की कामही सर्व उमेदवाराचं 1 क्रमांकाचंच आहे. आमच्या जे उमेदवार आहेत चांगल्या प्रतिमेचे आता लोकांमध्ये त्यांची चांगली एक पकड आहे. त्यांनी लोकांचे जनतेचे कामं केलेले आहेत. त्यामुळे निश्चित आम्हाला लोक निवडून देतील यात काही शंका नाही. नगर परिषदेची ज्या पद्धतीने आपण मांडणी केली त्या पद्धतीने जिल्हा परिषदची काही आखणी केलेली आहे का? काही रणनीती आहे का सध्या? निश्चित आमची पूर्ण रणनीती झालेली आहे. सर्वात अगोदर आमचे 52 जागी या ठिकाणी आम्ही पक्ष म्हणून शिवसेनेचे 52 जागी आमचे जिल्हा परिषद सदस्य उमेदवार या ठिकाणी एका इच्छुक एका सर्कलमध्ये 10 उमेदवार आमचे आहेत. निश्चित मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही आज नाही नंतर आपण या इंटरव्ह्यू नंतर भेटू. तुम्ही म्हणसाल की इथं या हिंगोली जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. अच्छा. भविष्यामध्ये तुम्हाला जर निवडणूक लढवायची असेल तर कोणती, जिल्हा परिषद की विधानसभा? वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालेले विषय बरोबर आहे. या ठिकाणी मला पक्षानं खूप काही दिलं. माझा फक्त मनापासून एकच उद्देश आहे, मी शिवसैनिक हा मला खूप मोठं पद आहे. मी आज जिल्हा प्रमुख असलं तर उद्या नाही याच्यात काही शंका नाही. कारण की माझ्या जागी दुसरं कोणी उद्या होईल नाही. निष्ठा तर आहे, परंतु एक निवडणूक लढवण्याची संधी मिळाली किंवा कोणती संधी तुम्ही मागू इच्छितात, जिल्हा परिषद की विधानसभा? माझी दादा या ठिकाणी तर आमचं जिल्हा परिषद एसीला सुटलेली आहे. पण माझी सगळ्यांचं कार्यकर्त्याची इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे, जर पक्षानं मला तिकीट दिलं
तर मी माझी विधानसभा लढवण्याची इच्छा आहे. जर नाही जरी दिलं, जो कोणी पक्षाने उमेदवार दिला त्या ठिकाणी मी त्याच्यासोबत ठामपणे मीच उमेदवार म्हणून शिवसेनेचा त्याचं काम करेल याची काही शंका नाही. विधानसभेचा उमेदवार म्हणून आजपासून तुम्ही काही बांधणी केलेली आहे का त्याच्यामध्ये? नाही, मी तसं तयारी आहे का विधानसभेचा उमेदवार म्हणून बांधणी केलेली नाही. पण मी पक्ष वाढवण्यासाठी, गावागावामध्ये पक्ष पोहोचण्यासाठी, शहरामध्ये वाड्या तांड्यामध्ये पक्ष शिवसेना हे पोहोचण्यासाठी, कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे करण्यासाठी या ठिकाणी धडपडत आहे. आणि निश्चितच याचा फायदा जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा उद्याची विधानसभा लोकसभा असो याच्यात होणार आहे. जो कोणी उमेदवार असेल त्याला 100% फायदा होणार आहे, काही शंका नाही. पुढील 5 वर्षामध्ये गोपू पाटील स्वतःला कोणत्या ठिकाणी संबोधतात किंवा कोणत्या ठिकाणी जाण्याचं आपलं स्वप्न आहे पक्षांतर्गत? मी खरं पाहिलं तर मी चढउतार आयुष्यामध्ये बरेच बघितलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं, मी कधी आयुष्यामध्ये स्वप्न बघितलं नाही. फक्त प्रामाणिकपणाने मी एवढंच केलं की जेवढं मला चांगलं करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे. माणूस आज आहे उद्या नाही, जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं काम करत राहायचं, त्याच्यात आपलं समाधान शोधायचं. हेच मी स्वप्न माझं एवढंच आहे, बाकी काही नाही. राजकारण सोडून दुसरं तुम्हाला काय आवडतं? राजकारण सोडलं, राजकारण तर आता झालेलंच आहे, राजकारण सोडता तुम्हाला दुसरं काय आवडतं? राजकारण सोडलं तर तुम्ही पहिलेपासून बघितलं असेल, आम्ही 8वी-9वीला होतो त्या ठिकाणी आमच्या वर्गामध्ये, आमच्या गावामध्ये एक लग्न होतं. आमच्या वच्छलाताई म्हणून त्या ठिकाणी होत्या, त्यांच्या मुलीचं लग्न होतं. त्यांचे मिस्टर, त्या मुलीचे वडील नव्हते त्या ठिकाणी. आम्हाला असं कळाल्याच्या नंतर त्या गलीमध्ये आम्ही राहत होतो. तर आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो. आम्हाला सांगितलं की बाबा हिचं लग्न आहे आणि कॅमेरा वगैरे द्यायला, पण कॅमेरा लावायला पण त्या ठिकाणी पैसे नाहीत. त्या ठिकाणी आम्ही पुढे होऊन काय केलं, आम्ही हे केलं की चला आपण सगळे मित्र आपण जमा करू, आणि त्या ठिकाणी कॅमेरा लावला. एक वाईट वाटलं, ती पण आपली भगिनी आहे. मला पहिल्यापासूनच एक आवड आहे की जे कोणी दुःखामध्ये असेल त्यांना मदत करण्याचं. मी कधी फोटो सेशन करत नाही, मी कधी व्हिडिओ व्हायरल करत नाही किंवा व्हॉट्सअपला टाकत नाही. मी बरेच, आता माझ्या भागातल्या सर्वांना माहीत आहे, कुठं ॲक्सिडेंट झालेला असेल, कुणाचा दवाखान्याचा विषय असेल, अर्ध्या रात्री 12-1ला जरी फोन लावला मी त्या ठिकाणी, मी 2ला जर लावला तर मी उचलतो आणि त्या ठिकाणी काम करतो. राजकारण जरी सोडलं तर मी सामाजिक कार्य हे कधीच सोडणार नाही. जे आपल्याला जेवढं चांगलं करता येईल त्या ठिकाणी, सुखादुःखात लोकांचे सहभागी होता येईल तेवढं करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कधी पण कटिबद्ध राहिली आहेत, काही शंका नाही. याच्यातच खूप मोठा आनंद आहे. चांगली झोप लागते, माणसाच्या मनाला एक समाधान होते. ते मला तर वाटत नाही आयुष्यामध्ये की बाकीच्या गोष्टीपेक्षा एखाद्याचं काम केल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव आपण बघितल्याच्या नंतर तेवढं मोठं समाधान या जगामध्ये नाहीच. ते समाधानच माझी पुढची कमाई असेल, हीच मला या ठिकाणी. झोपेचा प्रश्न तुम्ही बोललात, तर चांगल्या झोपेसाठी राजकारण्यांना काय सल्ला द्याल तुम्ही तुमच्या पद्धतीने? चांगल्या झोपेसाठी आजकालचं राजकारण खूप वेगळ्या याच्यावर गेलेलं आहे. तुम्ही त्याच्या बाबतीत काय बोलाल? मी खरंच हा खूप महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारला. आपण बघितलं असेल, पूर्वी राजकारण कोणत्या पद्धतीने होतं. जर एखादा गावामध्ये जर म्हणलं असेल, एखाद्या लोकांनी भ्रष्टाचार केला किंवा एखाद्याला विनाकारण शिवी दिली, त्या लोक कधीच मतदान करायचे नाही, कारण की हा वाईट माणूस आहे. पण राजकारणी लोक आज तुम्ही बघितलं असाल की राजकारणामध्ये राहून तुम्ही जर नुसतं पैशाच्या मागे लागत असाल, तुम्ही पैसे सोबत घेऊन जाणार नाही. तुम्ही बघितलं असेल, बरेच जणांनी पैसा कमवला, अफाट पैसा कमवला, पण या ठिकाणी ते लोक राहिले नाही आपल्यामध्ये. कोणी सोबत काही घेऊन जात नाही. तुम्ही राजकारण करत असताना प्रामाणिकपणाने राजकारण करा. चांगले चेहरे तुम्ही या ठिकाणी, थोर पुरुषांचे, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या थोर पुरुषांचे चेहरे डोळ्यासमोर ठेवा. नुसतं त्यांच्या जयंत्या करून किंवा हार घालून चालणार नाही. त्यांनी जो संघर्ष केला, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, ज्या लोकांनी थोर पुरुषांनी संघर्ष केला त्याची आपण पायाची धूळ पण नाही. पण लोक आपल्याला एक समोरचा माणूस म्हणजे त्यांच्यासाठी जो अडचणीत होतो त्याला देवच समजतात. त्या लायकीचं आपण राहिलं पाहिजे. लोकांचा विश्वास कधी गमावला नाही पाहिजे. काही आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण लोकांना धोका नाही दिला पाहिजे. राजकारणी लोकांना मी हात जोडून विनंती करतो तुमच्या माध्यमातून की आपण राजकारण करत असताना पैशाच्या मागे लागू नका. जे आपलं कार्य आहे, एखाद्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलं, आपण जनतेचे बांधील आहोत, आपण जनतेचे नोकर आहोत, आपण जनतेचे सालदार आहोत, हे समजून आपण त्या लोकांचे प्रामाणिकपणाने काम करायला पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठं सुख काही नाही. तेच सुख तुम्ही ज्या लोकांच्या सुखादुःखामध्ये तुम्ही त्याला प्रामाणिकपणे धावून गेला, ते तुमची पुण्य आहे. तुमच्या लेकरा बाळाला, तुमच्या आई वडिलांना की एवढा आशीर्वाद त्या लेकरांना लागेल की आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. झोपेचा एक मूलमंत्र देता समजा राजकारण्यांना सद्यस्थितीच्या? नक्कीच आहे. ते नाही आजमावून बघावं.
मग म्हणावं अच्छा. बिगर आपल्या कोणत्याही म्हणजे कोणती फी याच्यामध्ये लागणार नाही किंवा कोणता पैसा या गोष्टीसाठी फक्त लागणार. इमानदारी, प्रामाणिकपणा, निष्ठेनं वागणं एवढंच लागेल असं. नक्कीच हे खूप मोठा विषय आहे अगदी बरोबर आहे ते. आणि ही काळाची गरज आहे हा. आत्ताच्या राजकारणामध्ये. तर कारण की राजकारण लोकांचा एवढा भयानक विश्वास उडायला हो, की बरोबर आहे. लोकांना चांगल्या लोकांना या राजकारणामध्ये पडू वाटण झालं. खरं तुम्ही आहे. बघितलं असाल त्यावेळेस लोक पुढे होऊन चांगला जर माणूस असेल एखादा तर त्याच्या पाठीमागे राहायचे. पण आता लोकांना भीती झाली, जाऊ त्यांना कशाला वाईट खाकी आणि खादी प्रामाणिकपणाचं एक चिन्ह होतं, पण आता ते बदलताना दिसत आहे. निश्चितच हे खूप दुर्दैवी आहे. खरं आणि आहे. जर याच्यावर जर या सरकारनं कोणतेही सरकार असो ते पक्ष म्हणून मी या ठिकाणी बोलत बरोबर नाही, बरोबर. कोणतेही सरकार असो त्या ठिकाणी हे जे खाकी आणि खादीचं जे आपण म्हणतो या ठिकाणी जनतेतून आपण खाकीवाल्यांना निवडून देतो, बरोबर. खादीवाल्यांना खादीवाल्यांना. निवडून देतो. अच्छा. आणि खाकीवाले हे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट त्यांना पगार देते, ही हो. जनतेतूनच हा पैसा त्यांच्याकडे जातो. हम्म. त्यांच्याकडे लोक एक अपेक्षेनं बघतात. हम्म. जर एखादी भांडणं झाली एखाद्याकडे गेलो पण आमच्यासारख्या खाकीवाल्याचा एखादा फोन त्या खादीवाल्याचा फोन त्या ठिकाणी गेला हो. तर ज्या माणसानं त्याची चूक नसताना अन्याय झाला नसताना त्याला न्याय भेटत नाही हा. आणि जो चूक करतो जो चुकीचं वागतो त्याला न्याय भेटतो हे कुठेतरी बरोबर. चुकीचं आहे. स्टेटमेंट त्यावेळेस बदलला जातो. बरोबर. पण निश्चित असं खूप प्रकार झालेले आहेत तुम्हाला हो. पण माहित आहे. अगदी आज बरोबर. पण तुम्ही बघत असाल हो. एवढे जे वाहनं चालू आहेत या पाऊस ठिकाणी आला. हे दुर्दैव विषय आहे. आम्ही विधानसभेला बघितलं, आम्ही डोळ्यांनी पाहिलं. हम्म. आम्ही पूर्ण अधिकाऱ्यांना फोन केली, काय एस पी साहेब असतील पी आय साहेब असतील, आम्ही त्यांना विनंती केली साहेब हे कोणाचे पैसे असो हा. हे वाटू देऊ नका, हे कुठेतरी थांबवा, अशा अशा घटना घडत आहेत. पण त्या ठिकाणी आमच्या अगोदर त्या अधिकाऱ्यांचा त्यांना फोन जात होता की आता ते आम्ही येणार आहोत, तुम्ही इथून निघून जा. हम्म. हे खूप दुर्दैव विषय आहे. जर असं जर होत असेल तर मला वाटत नाही की आपलं बिहार महाराष्ट्राचं व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि एक दिवस असा येईल ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये तिथल्या लोकांनी जिथल्या उद्रेक केला. पंतप्रधान असतील तिथले राजकीय लोक असतील बरोबर. त्यांना उद्रेक करून गावगाव असं म्हणजे त्यांना मारहाण केली. बरोबर. हीच परिस्थिती भारतामध्ये यायला काही वेळ लागणार नाही. त्यासाठी त्यांनी आताच सुधारायला पाहिजे. नाहीतर मग त्यांच्या हातामध्ये पूर्ण लोकशाही इथे या ठिकाणी बुडून जाईल, संविधान या ठिकाणी बुडून जाईल आणि या ठिकाणी जे आपली तरुण पिढी आहे या ठिकाणी ती सगळी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. योगायोग आता संविधान दिन आहे आजचा, तर लोकशाहीवरती आपला विश्वास आहेच आहे, परंतु जो कोर्टाचा निर्णय येणार आहे आपल्या पक्षांबद्दलचा, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? तुम्ही बघितलं असाल की सर्वांना लहान लेकराला माहित आहे, बाहेरच्या देशातल्या पण लोकांना माहित आहे की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे. उद्धव साहेब त्यांचे पुत्र आहेत, ते पक्षप्रमुख आहेत. ज्यांनी जे आमदार या ठिकाणी फुटून गेले, जे गदारी झाली, त्यांना एबी फॉर्म उद्धव साहेबांच्या स्वाक्षरीने या ठिकाणी मिळाला. पक्षप्रमुख म्हणून ते आहेत. हे सर्वांना माहित आहे की एवढं सर्व असताना पण या ठिकाणी न्याय भेटत नाही. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. या ठिकाणी कुठंतरी लोकांचा विश्वास या ठिकाणी उडत चाललेला आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान या ठिकाणी लिहिलं त्याच्यावर घाला घालण्याचा प्रयत्न होतो असं मला ठामपणे सांगायचं आहे. आणि हे चूक नाही हे पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो. अगदी बरोबर आहे. आता प्रश्न असा आहे, जिल्हा प्रमुख झाल्यानंतर तुम्हाला काही नव्या रूपानं प्रलोभनं आली होती का, की आमच्या पक्षात या, शिंदे साहेबांच्या गटात या, याच्याबद्दल काही प्रलोभनं आलेली आहेत का? नाही, मी जिल्हा प्रमुख झालो त्याच्यानंतर मी पक्षाचा निर्णय घेतला. मी ठामपणे एकदा सांगितल्याच्या नंतर मला कोणी त्या ठिकाणी फोन केला नाही. कारण की तुम्ही आतापर्यंत बघितले असेल बरेच खासदार आमदार या ठिकाणी पक्ष सोडून गेले, पण आम्ही निष्ठेनं या ठिकाणी राहिलो. हेमंत पाटील बघितले असतील, त्या ठिकाणी वानखेडे साहेब बघितले असतील, गजानराव घुगे साहेब या ठिकाणी बघितलं असेल, त्यांनी सर्वांनी पक्ष सोडला. पण आम्ही कधी कोणासोबत गेलो नाही, नाही आम्ही कोणाचे झालो. आम्ही फक्त शिवसेनेचे होतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे होतो. त्याच्यामुळे यांची कोणाची आम्हाला ताकद पण झाली नाही की आम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करण्याची. अच्छा. उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसचे असे 2 आवडणारे निर्णय कोणते आहेत तुमचे, भावलेले आहेत तुम्हाला? तुम्ही बघितलं असेल की उद्धव साहेबांनी या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं ते भारतामध्ये एकाही मुख्यमंत्र्याला करता आलं नाही. त्या ठिकाणी भाऊ जात नव्हता, बायको नवऱ्याजवळ जात नव्हती, एवढी बिकट परिस्थिती असताना लोक मरत होते त्या कोरोनाच्या काळामध्ये. त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून जे काम केलं त्या ठिकाणी मी नंबर 1चं काम या ठिकाणी केलं. मी हे म्हणत नाही, बरोबर. स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी पण त्यांचा गौरव केला. 1 नंबरचे मुख्यमंत्री त्यांना उगाच त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला नाही. आणि दुसरं जे काम उद्धव साहेबांनी केलं ते शेतकऱ्यांना त्यांनी जे वचन दिलं होतं
की सत्ता आल्याच्या नंतर, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर, बाळासाहेबाचा मुख्यमंत्री या ठिकाणी शिवसैनिक झाल्याच्या नंतर मी प्रथम कर्जमाफी करतो. त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी एवढं बिकट परिस्थिती असताना, कोरोनाचा काळ असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. हे मला 2 निर्णय खूप चांगले महत्वाचे या ठिकाणी वाढले. आणि उद्धव साहेब एक चारित्र्यवान आणि निर्मळ मनाचे राजकीय नेते आहेत, हे पण मला त्या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. ते मला स्वभाव साहेबाचा खूप चांगल्या पद्धतीने आवडतो. मातोश्री विषयीचा तुमच्या बोलताना असा खूप लळा वाटतोय. असा आरोप केला जातो की मातोश्रीवर भेटण्यासाठी पैशाची गरज असते, त्याच्याबद्दल कितपत सत्यता आहे? अजिबात नाही, ही पूर्ण खोटी चूक आहे. बरं. अजिबात खोटी चुकीची माहिती आहे. अच्छा. कारण की मी आता जिल्हा प्रमुख झालो असेल, याच्या अगोदर मी साधारण शिवसैनिकच होतो. हो, मी हो. बरेचदा मातोश्रीला गेलो. आम्ही कार्यकर्ते गेले. गजाननराव घुगे त्या ठिकाणी आमदार होते. होते. आम्ही बरेच त्या 40 जण त्या ठिकाणी गेलो होतो. हा हा हा. आम्ही बरेचदा त्यावेळेस पहिली भेट आमची आपलं बाळासाहेबांशी झाली. बाळासाहेब त्यावेळेस तब्येत बरोबर नव्हती. एक छोटासा किस्सा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आपण विषय झाल्यामुळे, हो हो. की बाळासाहेबांची तब्येत त्या ठिकाणी बरोबर नव्हती. मग आम्ही घुगे साहेब त्या ठिकाणी आमदार होते. कळमोरी विधानसभेमध्ये आम्ही 40 कार्यकर्ते त्या ठिकाणी सोबत होतो. हा हा. आम्ही गेलेलो असताना त्या ठिकाणी अगोदर आम्हाला सांगितलं, उद्धव साहेबांची आमची त्या ठिकाणी भेट झाली. हा. उद्धव साहेबांना सांगितलं की असं असं आहे. आम्ही घुगे साहेबांनी त्यांना बोलले की आम्ही दुरून आलो, आम्हाला बाळासाहेबांना भेटायचं, आम्हाला त्यांचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते आलेले आहे. त्या ठिकाणी अगोदर तब्येत बरोबर नसल्यामुळे कोणालाही, आमदार असो खासदार असो, कोणाला भेटीगाठी त्या ठिकाणी म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्यामुळं ते परमिशन नव्हती. पण उद्धव साहेबांनी लगेच आतमध्ये गेले. 2 मिनिटं थांबा म्हणले आणि त्यांनी बाळासाहेबाला बोलले की साहेब असं असं आहे. आणि बरेच महाराष्ट्रामधून 600-700 किलोमीटरवरून रेल्वेने बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी आले. निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी भेटण्यासाठी आले. बाळासाहेबांनी लगेच त्या ठिकाणी तेवढी तब्येत बरोबर नसताना होकार दिला आणि सांगितलं की त्यांना बोलवा म्हणून. लगेच उद्धव साहेब आले. उद्धव साहेबांनी सांगितलं, लगेच आम्ही त्या ठिकाणी बसलो. पहिली भेट एवढी अविस्मरणीय आहे ती, की त्या ठिकाणी बघितलं की एवढा मोठा माणूस असताना त्या ठिकाणी कधी त्यांनी मतभेद बघितले नाही. शिवसैनिक म्हणून त्यांनी हे केलं. आम्ही बसलो असताना त्यांची आमची छोटी एक तुम्हाला तिथला विषय सांगतो. अच्छा. आमचे मोबाईल तर सर्वांचे आमचे बाहेर घेतले होते, कारण की तिथे सिक्युरिटी वगैरे असल्यामुळे सुरक्षेच्या कारणाने घेतले होते. आम्ही सर्वजण बसलो. 40 जण बसले असताना बाळासाहेब त्या ठिकाणी आले. असे आमच्या समोर बसले. आम्ही सर्वजण, घुगे साहेब असले, आमचे सर्व पदाधिकारी, जे आमचे कार्यकर्ते होते, कोणालाही पदाधिकारी त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. ते शिवसैनिक होते, सर्व शिवसैनिक होते. घुगे साहेब सोडले एकटे, सर्व शिवसैनिक होते त्या ठिकाणी बसले. आणि त्यांनी पहिला प्रश्न आम्हाला बाळासाहेबांनी विचारला की तुम्ही कुठून आले? आम्ही सांगितलं आम्ही हिंगोलीहून आलो. दुसरा त्यांचा प्रश्न होता, तुम्ही कशाने आले? आम्ही सांगितलं साहेब आम्ही रेल्वेनं आलो. तर त्यावेळेस माझ्या मनानं लालू प्रसाद यादव त्या ठिकाणी रेल्वे मंत्री होते. ते म्हणले रेल्वेने आले, लालू प्रसाद यांची रेल्वेने आली म्हणून सांगितल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बरोबर त्यांची रेल्वे बरोबर धावते की नाही, हा प्रश्न पहिला त्यांनी विचारला. आम्ही म्हणले साहेब धावते. तर ठीक आहे, तुम्ही मला सांगितलं म्हणणे उद्धव साहेबांनी. त्यावेळेस उद्धव म्हणत होते त्यांना. त्यांनी सांगितलं म्हणले की हिंगोलीवरून शिवसैनिक आले, माझी तब्येत बरोबर आहे. तर साहेबांची तब्येत बरोबर नव्हती त्या ठिकाणी, तर तुम्ही माझ्या दर्शनासाठी आले? हो साहेब, आम्ही तुमच्या दर्शन घेण्यासाठीच आलो, मी इतक्या दुरून आलो. बाकी काय दुसरं काय होतं? काहीच नाही साहेब, आमचं दुसरं काहीच नव्हतं. तुम्ही भेटायला तर ठीक आहे म्हणजे तुम्ही दर्शनासाठी आले, तर म्हणजे कुठे आहे? म्हणजे नारळ हार ती कुठे आहे? साहेब आम्ही सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघायलो. नारळ हार कशासाठी? नाही, आपण मंदिरात जाताना दर्शनाला आपण नारळ हार घेऊन जातो ना पूजेसाठी. मग तुम्ही आणले असेल ना म्हणजे. एक त्यांनी म्हणजे एवढं हसत खेळत एवढं छान बोलले त्या ठिकाणी. आता सध्या मी मंत्रालयात चाललो म्हणले, एक दिवस नक्की मंत्रालयात आपल्या शिवसेनेचा भगवा फडकल. हे त्यांचे वाक्य आम्हाला आज पण आठवतात. त्यांनी हे पण सांगितले, इतक्या दूरून आले तुम्ही, सांभाळून जा, चांगले जा. एवढी विचारपूस त्या ठिकाणी त्यांनी केली. त्यामुळं शिवसेनेचा एक लढा आहे आणि शिवसेनेचं सामाजिक कार्य नेहमीच त्या ठिकाणी असतो. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतात, पण मला तर वाटत नाही आजच्या घडीला उद्धव साहेबासारखा प्रामाणिक आणि निष्ठावंत चांगला माणूस या ठिकाणी मुख्यमंत्री सांभाळणार माणूस मला वाटत नाही कोणी दुसरा असेल. राऊत साहेबाबद्दलचे काही आहेत का तुमच्याकडे प्रसंग, की राऊत साहेब कसे आहेत, कनवळू आहेत? हे राऊत साहेबांचा स्वभाव खूप चांगला आहे. बरं, आम्ही राऊत साहेबाला नेहमी भेटतो. तर राऊत साहेब नेहमी आल्याच्यानंतर तुम्ही कुठले कोणत्या जिल्ह्याचे हे आवर्जून सांगतो. काही असेल तर तुमच्या अडीअडचणी आम्हाला सांगा,
हा त्यांचा विषय असतो. आम्ही सामन्याला त्यांच्या याच्यामध्ये आम्ही कार्यालयामध्ये बरेचदा गेलो. त्यांना तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी परत खाली सांगितलेलं की कोणी आमचे शिवसैनिक आल्याच्यानंतर डायरेक्ट त्यांना पाठायचं, कोणाला थांबवायचं नाही. आम्ही त्या ठिकाणी आम्ही नेहमी जातो. आम्हाला कुठे त्यांनी भेट घेण्यासाठी टाइम घ्यावा लागत नाही, काही नाही. त्या टाइममध्ये ते असले त्या ठिकाणी आम्हाला भेटी देतात. खूप चांगला त्यांचा स्वभाव आहे. बाळासाहेबांच्या तालमीत राहिलेले कट्टर शिवसैनिक आहेत. एवढे संकट आलेले असताना जेलमध्ये त्यांना जावं लागलं, पण शिवसैनिक कसा असावा, हे निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा हे त्याने पूर्ण महाराष्ट्राला नव्हे पूर्ण भारताला दाखवून दिलं. अच्छा. सद्यस्थितीचं राजकारण आणि आपल्या सुरुवातीचं राजकारण याच्यामध्ये काय फरक झालेला जाणवतोय आपल्याला? तुम्ही बघितलं असेल, माझ्यापेक्षा तुम्हाला पण चांगलं माहित आहे. तुम्ही प्रत्येक जागी जाता फिरता, तुम्हाला चांगला अनुभव आहे. या ठिकाणी पहिलं राजकारण हे कामावर होतं, माणसावर होतं, पक्षावर होतं, एकनिष्ठेवर होतं. निष्ठा एक त्या ठिकाणी महत्व होतं. पण आत्ताचं राजकारण, त्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आजकाल त्यावेळेस लोक स्वच्छ प्रतिमेचा माणूस, चांगला माणूस, काम करणारा माणूस, दानधर्म करणारा माणूस, लोकांच्या मदतीला येणारा माणूस, धावून जाणारा माणूस, असे माणसं त्या ठिकाणी निवडायचे. लोक त्या ठिकाणी त्या माणसाला निवडून द्यायचे. पण आजचा काळ तुम्ही बघितला असेल, जो गुटखा चालवते, जो दारू विकते, जो मटका चालवते, जो पैशाचे प्रबोधन करते, जो नको ते धंदे या ठिकाणी करून तरुण पिढीला बिघडवते, अशा लोकांना या ठिकाणी जनता निवडून द्यायली हे आपलं दुर्भाग्य मानावं लागत, यात काही शंका नाही. हे पैशाला राजकारण असं पलटतंय असं तुम्हाला वाटतंय का याच्यात काही? ते गुटखा मटकावाल्यांना ज्या पद्धतीने तुम्ही बोलता आहात त्यांनाच निवडून परत देण्याचं म्हणजे पैशामध्ये ताकद आहे काही? निश्चितच म्हणावं लागेल आपल्याला, पैशामध्ये ताकद आहे. कारण पैशाचा आम्हाला एवढा पैसा सलग होता. आज तुम्ही कळमूर विधानसभेमध्ये बघितलं असेल, 70 कोटी रुपये वाटण्यात आले. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी लाडक्या बहीण म्हणून किंवा हे म्हणून त्यांना आम्हीच देण्याचं काम या ठिकाणी या लोकांनी केलं. लोकांना पण एक आशा गोरगरिबाला असते किंवा कुठंतरी आपल्याला हे होईल. लोकांना सांगण्यात आलं होतं त्यावेळेस की आम्ही तुमच्या पगारी चालू करू, हजार हजार रुपये त्या ठिकाणी दिले. हे कुठेतरी लोकांना पण या ठिकाणी विचार करायला पाहिजे की पैशाकडे आजचा पैशाकडे न बघता उद्याचं आपल्या लेकरा बाळाचं भवितव्य काय आहे हे सर्वात मोठा विषय आहे. आजकाल तुम्ही बघितलं असेल, सामान्य माणूस असेल, मजूरदार असेल किंवा व्यापारी मध्यम वर्ग असेल, या ठिकाणी पूर्ण चेपल्या चालला, पूर्ण भरडल्या चालला. शेतकरी खूप हताश आहे. शेतकरी तुमच्या मध्ये एवढ्या आत्महत्या या ठिकाणी वाढल्या, तरुण पिढी बिघडली या ठिकाणी. हे या राजकारी लोकांचंच काम आहे, हे मला ठामपणे सांगतो मी तुम्हाला, यात काही शंका नाही. नगर परिषदेची सध्या रणधुमाळी चालू आहे प्रचार प्रसाराची. तेव्हा रणधुमाळीमध्ये कळमनुरीचे आमदार संतोषजी बांगर साहेब असं म्हणाले की आष्टीकर साहेब आमचेच आहेत. त्याच्याबद्दल तुमचं काय भाकीत आहे? तुम्हाला माहित आहे, त्या नागेश पाटलांना पण त्या ठिकाणी उत्तर दिलं. नागेश पाटील एक चांगले खानदानी राजकीय वलय असलेली माणसं आहेत. बापूराव पाटील आष्टीकर हे नाव खूप मोठं आहे आणि हे खानदानी माणसं अशा गोष्टी करू शकत नाहीत. त्यांनी प्रथम सांगितलं, पहिलं सांगितलं, त्यांना जर जायचं असलं तर ते त्यावेळेसच गेले असते. त्यांच्यावर पण खूप सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांना वडण्यासाठी किंवा त्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी खूप त्या ठिकाणी बोलवून आलं होतं, पण ते गेले नाही. त्यांनी स्पष्ट आणि ठामपणे सांगितलं की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच राहील. हे आता राजकारण आलं की काहीतरी बोलायचं, काहीतरी आपली TRP वाढवून घ्यायची, लोकांचं मन इकडं आपल्याकडे वळवून घेण्यासाठी, काहीतरी डायव्हर्ट करण्यासाठी काहीतरी बोलून हे करायचं. पण अजिबात विषय नाही. या ठिकाणी मी नागेश पाटलासोबत नेहमी राहतो, त्यांच्या जवळ मी बघितलं, पण त्यांच्यासारखं निष्ठावंत माणूस नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं, राजकारण आज आहे उद्या नाही, याच्यापेक्षा मला मोठं कोणतं काय व्हायचंय. त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं, मी उद्धव साहेबांसोबत आहे आणि कायम शेवटपर्यंत उद्धव साहेबांसोबत राहणार, हे त्या ठिकाणी सांगितलं. हे फक्त राजकारणाला आणि मतदाराला त्यांच्या पायाखाली या ठिकाणी वाळू घसरायली की त्यांना पराभव या ठिकाणी डोळ्यासमोर दिसायला. आणि त्या मोठी अशी रॅली या ठिकाणी हिंगोलीमध्ये निघाली. विनायकांना भिसेने यांनी मोठी रॅली या ठिकाणी अर्चनाताईच्या नगराध्यक्ष पदासाठी काढली होती. त्या ठिकाणी नागेश पाटील आले होते. प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी त्या रॅलीला भेटला, म्हणून याच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे काहीतरी बडबडायचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं, त्यात काय दुसरं काहीही नाही. बरोबर. नागेश पाटील आष्टीकर एक दबंग व्यक्तिमत्वामधून लोकांमध्ये प्रचलित आहेत. तर तुम्ही त्यांच्याकडे कोण्या पद्धतीने पाहता? कठोर काळजाचा माणूस, मृदू स्वभावाचा माणूस, नेमकं कसं हो तुमच्या याच्यातून? नागेश पाटील त्यांच्या दाढीवरून याच्यावर आपल्याला वाटते की जाऊ द्या तरी बाबा माणूस कसा असेल, पण त्यांच्या इतका प्रेमळ स्वभावाचा माणूस मी अजिबात बघितला नाही. त्यांच्या जे पोटात असते ते होटावर असते. त्यांनी राजकारण कधी
मला वाटत नाही राजकारणाचे डावपेच असतात खोटं बोललं द्यायचं ते पण त्याची अजिबात नाहीच. बरोबर. ते स्पष्ट आणि सरळ सांगतात काम होत असलं तर होते म्हणतात, नाही तर नाही म्हणतात. एक प्रामाणिक माणूस या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. पण खूप चांगला माणूस ज्या ठिकाणी आपण त्याच्या जवळ गेलो ना ते एवढे हसत खेळत आमचे एवढे पदाधिकारी आहेत ना सर्वांसोबत खूप हसत खेळत राहतात. त्यांना कधी त्यांनी दाखवलं नाही की मी एक मोठ्या घराण्यातला आहे किंवा मी एक खासदार आहे असं त्यांनी कधीच जाणवलं नाही. एक छोटासा कार्यकर्ता म्हणून ते त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यासोबत राहतात. खूप प्रामाणिक आणि निर्मळ मनाचा माणूस आहे यात काही शंका नाही. अच्छा. काल गोंदियाच्या प्रचारादरम्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान शिंदे साहेब गेले होते, एकनाथजी शिंदे साहेब. ते असे बोलताना म्हणालेत की मी डॉक्टर नसून सुद्धा ऑपरेशन करतो. कालचं त्यांचं वाक्य आहे, स्टेटमेंट आहे. आता खरं पाहिलं तर ते डॉक्टर नाहीत आणि त्याच्यामध्ये एवढी ताकद नाही की एखादं ऑपरेशन करू शकतील. त्यांच्यामध्ये जर एवढी ताकद असेल तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवाव्यात. बीजेपीला सोडून लढवूया. आता जे ऑपरेशन करत यांचं जे ऑपरेशन केलं ते बीजेपीने केलं. डॉक्टर बीजेपी आहे आणि हे त्याचे पेशंट आहेत. जेवढे यानं गोळ्या दिल्या तेवढेच ते खाणार, जेवढे यानं औषध दिलं तेवढंच ते बोलणार. यात काही शंका नाही. त्यामुळे ते कधी डॉक्टर होऊ शकत नाहीत. एकच माणूस असा आहे की जो सर्वांच्या जनतेच्या मनात बसला तो महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. यात काही शंका नाही. गर्वानं सांगू इच्छितो, स्वाभिमानानं सांगू इच्छितो. स्वाभिमानाने आणि गर्वाने सांगू इच्छितो की मी या कुटुंब प्रमुखाचा मी कार्यकर्ता आहे, एक शिवसैनिक आहे आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. एवढे कठीण परिस्थिती संकट आलेले असताना त्यांच्या घरच्यावर आरोप झालेले असताना त्यांच्या प्रत्येक जवळच्या कार्यकर्त्याला टार्गेट केलेलं असताना एकही इंच हा माणूस डगमगला नाही. त्याच्या हिमतीला सलाम, त्यांच्या निष्ठेला सलाम, यात काही शंका नाही. अच्छा. तर शेवटी तुम्ही जनतेला काय आवाहन कराल, जनतेला काय सांगू इच्छिता तुम्ही सद्यस्थितीच्या राजकारणाचा असेल, बाकी सगळ्याच गोष्टींचा, किंवा नगर परिषद निवडणूक असेल, जिल्हा परिषद निवडणूक असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही जनतेला सद्यस्थितीत काय आवाहन कराल? मला जनतेला एवढंच आवाहन करायचं आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी शिवसैनिक आहे म्हणून नाही, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक तुमच्या आमच्यातला एक भाऊ म्हणून मी जनतेला सांगतो की बांधवांनो तुम्ही विचार करा. हात जोडून मायमाऊलीनं पण विचार करायला पाहिजे. हे राजकारण कोणत्या पद्धतीने चाललं, आपण संपल्या चालू या ठिकाणी. आज शेतकरी हताश आहे, मजूरदार हताश आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, खताचे भाव वाढलेले आहेत, महागाई डोक्यावर चाललेली आहे. मध्यमवर्ग या ठिकाणी फक्त दवाखान्यात जायला पैसे नाहीत, शाळा शिक्षण या ठिकाणी दर्जेदार भेटत नाही, दवाखान्यात गेलो तर दवाखान्यामध्ये आपल्याला सुविधा या ठिकाणी नाहीत. हे कुठेतरी विचार करायला पाहिजे. या सरकारमध्ये केंद्रामध्ये पण सरकार त्यांचं आहे, महाराष्ट्रामध्ये पण सरकार त्यांचं आहे, पण जनतेचा हे अजिबात या ठिकाणी विचार करत नाहीत. अदानी अंबानी हे त्यांचे मॉडेल झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी हे सर्व काही करायलेत, पण सामान्य जनतेचे यांना काही घेणं देणं राहिले नाही. आजकाल तुम्ही बघितलं असेल जातीपातीमध्ये राजकारण करण्याचं या ठिकाणी काम केलं. आपण भारत मेरा देश आहे, हम सर भारतीय बंधू आहे हे आपण म्हणतो या ठिकाणी, पण ते राहिलं नाही. आज बघितलं असं तुम्ही छोट्या मोठ्या जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या ठिकाणी लोक करतायत. हे दुसरं कोणी करत असून राजकीय यांची बीजेपी वाल्याची आणि राष्ट्रवादीवाल्याची खेळी आहे. हे लोक चांगले ओळखून आहेत. त्यासाठी जनतेने पण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता या ठिकाणी मीही सांगू शकतो की बदल हा काळाची गरज असते आणि आपलं जे काही आपल्याचं चांगलं हिताचं करू शकणारा माणूस कोणी असेल या ठिकाणी उद्धव साहेबांनी ते करून दाखवलं. कोरोनाचा काळ असो, कर्जमाफी असो, इतर असो, 3 वर्षामध्ये त्यांना अनुभव नसताना पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री कसा असावं, काम काय असावं त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे राहून जे उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समिती असतील त्यांना प्रचंड अशा मताने सर्वांनी निवडून द्यायला पाहिजे आणि मग विचार करायला पाहिजे की खरंच या माणसाने आपल्यासाठी काय केलं. बरं, धन्यवाद. तर मनापासून आपले आभार. इतक्या नगर परिषदेच्या प्रचाराप्रसाराच्या दरम्यान जी रणधुमाळी चाललेली असताना सुद्धा आपण वेळात वेळ काढलात, इब्लिसच्या या टीमसोबत आपण सहभागी झालात आणि इब्लिसच्या या स्टेजवर येऊन आपण मनमोकळ्या गप्पा केल्यात, त्याबद्दल मनपूर्वक आपले मनापासून आभार व्यक्त करतो. हे आहेत एक अजय भगवानराव सावंत, एक दबंग व्यक्तित्व, जिल्हाप्रमुख म्हणून यांनी आपली स्वतःची मनमोकळ्या गप्पांमधून स्वतःची ओळख, स्वतःची छबी या ठिकाणी दिलेली आहे. साहेब, मनापासून आपले आभार, मनापासून धन्यवाद इब्लिसच्या टीममध्ये सहभागी झाल्याबद्दल. शेवटी आहेत रॅपिडचे काही क्वेश्चन जे की ताबडतोब आपल्याला उत्तर द्यायची. तर पहिला प्रश्न असा आहे की आईच्या हातची भाकरी की पत्नीच्या हातची चपाती?
आईची हातची भाकरी. उद्धवसाहेब ठाकरे की राजसाहेब ठाकरे? उद्धवसाहेब ठाकरे. जिल्हा परिषद की विधानसभा? विधानसभा. दिवसाची सुरुवात आपण कशाने करतात? दिवसाची सुरुवात मी सकाळी न्यूजपेपर वाचूनच करतो. अच्छा. शेवटचा एक मिश्किल असा क्वेश्चन, मिश्किल असा प्रश्न. मिशीच्या मागचं राजकारण काय? मुद्दामून मिशी ठेवतात का आवड आहे म्हणून ठेवतात? नाही, मुद्दा म्हणून नाही, पहिल्यापासूनच मला एक आवड आहे, हा. त्यामुळे मी मिशी ठेवतो, बाकी काही नाही. राजकारणामध्ये खरं म्हणजे स्थानिक पातळीवरती आपल्याला सोनू निगम असं म्हटलं जातं, त्याच्या मागचं काही? काय हे लोकांचं प्रेम आहे, हा. ते असं काहीच नाही. पण सहज माझे मित्र असतील, बाकीचे जे आपले चिंतक असतील, सोनू निगम म्हणून म्हणतात. मला मला पण आजपर्यंत कळलं नाही ते कशामुळे म्हणतात, पण मी कोणती गोष्ट टाळत नाही. मी कदाचित हा छबीचा स्वीकारतो. परिणाम असावा असं वाटत नाही का तुमच्या? आता त्यांना वाटते, त्यामुळे ते म्हणतात, तर मला आवडते त्यांनी बोललं, तर त्याच्यामुळे मी काय त्यांना कधी हे केलं नाही. धन्यवाद. पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहेत, मनापासून आपले आभार आहेत. खरं म्हणजे माणसाच्या 3 प्रवृत्ती असतात. ज्या पद्धतीनं स्वतःला समजतो ते, आपण असतो ते आणि समाज समजतो ते, या 3ही मनांचं काहीतरी बाहेर यावं आणि नवयुवकांना प्रेरित ठरावं, लोकांपर्यंत एक माध्यम म्हणून पोहोचावं, यासाठी म्हणून हा एक आमचा आगळा वेगळा प्रयत्न आहे. आपण या ठिकाणी वेळ दिलात, मनापासून आपलं धन्यवाद, आभार. आपले पण खूप खूप धन्यवाद. या इग्बिलच्या माध्यमातून जे विषय आहेत ते खरे विषय आपण मांडून जनतेसमोर आपण हे मांडता, कारण की सोशल मीडिया एवढी आज पॉवरफुल झालेली आहे या ठिकाणी की पूर्ण जनतेसमोर, लोकांसमोर हे प्रश्न आपले जातात आणि आपण चांगले या इग्बिलच्या माध्यमातून मी बरेच जणांच्या मुलाखती बघितल्या, एक चांगलं आणि उत्तम आपण काम करतात. त्यामुळे तुमचं आणि पूर्ण तुमच्या टीमचं मी मनापासून धन्यवाद म्हणतो. मला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मला बोलवलं आणि माझ्या जे मनातल्या काही गोष्टी असतील त्या आपण विचारल्या, त्याबद्दल मी निश्चितच आपले मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे छोटं म्हणणं हेच तुमचं काही मोठेपण आहे. त्याबद्दल मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. वेळ दिला त्याबद्दल पुन्हा पुन्हा आभार आहे. धन्यवाद.